सध्याच्या घडीला वेळ नाहीये. येस, थँक यू. चला मॅचला आपण करतोय सुरुवात. एका बाजूला फिल्डिंग करत असताना इव्हन क्रिकेट संघ कोकरे आणि त्याच्या विपक्ष बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. नवशी क्रिकेट संघ नवशी सलामीची जोडी. एका बाजूला करण आहे आणि दुसऱ्या बाजूला रोशन. गोलंदाजी माखर, गोलंदाज अजित. व्हेरी फर्स्ट बॉल राऊंड द विकेटने पहिल्याच चेंडूला फेकून दिलाय. अगदी टायमिंग वापर झालाय, ताकदीचा देखील तितकाच वापर आणि चेंडूने केलाय हवाई सफर. यावेळी येतोय षटकार. येस, थँक्यू. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूला पुन्हा एकदा चपल झाले आणि बॅटने ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न होता. पॅडवर चेंडू आदळलाय आणि तिथून मात्र सिंगल, माफ करा, डॉट बॉल येतोय. रन्स घेतली नाहीये. यावेळी हे दोन्ही बॅटर्स अगदी स्तब्ध भूमिकेत आपण पाहिलेत आणि दुसऱ्या बॉलवर गोलंदाज अजितचं कमबॅक. पहिल्या चेंडूवर प्रहार, दुसऱ्या चेंडूवर कमबॅक. क्रिकेटचं वैशिष्ट्य प्रत्येक चेंडूवर हे तुम्हाला चित्र पाहायला मिळेल. यावेळी अगदी मेरिटवर क्रिकेट खेळलं जात आहे. पुन्हा एकदा खूप चांगला फटका कट केलाय बॉलला. तोमस पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. येस, थँक्यू, थँक्यू. 3 रन्स ऑन दी बोर्ड. चौकारानं धावफलक जाऊन पोहोचत 10 या धावसंख्येवर. यावेळी उडवलंय चेंडूला, पुन्हा एकदा उंची आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाहीये. यावेळी पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय. 2 धावा सहजरित्या अर्जित होत आहेत. झेल मात्र ड्रॉप केलाय.
क्रिकेटमध्ये झेल गॅदर होणं फार गरजेचं आहे. आपण सातत्याने याच्यावर चर्चा करतोय. पण क्रिकेटच्या खेळानं आतापर्यंत आम्हाला शिकवलंय मॅचेस विनिंग द मॅचेस, पकडा कॅचिंग का मॅच. जिथे मागच्या मॅचमध्ये आपण नरेंद्रचे कामतेकर यांच्या वाणीतून देखील ऐकलात. ज्यावेळी वानखेडेच्या मैदानामध्ये मुजीब रेहमाननं मॅक्सवेलचा झेल सोडला आणि त्याच्यानंतर मात्र मॅक्सवेलच्या बॅटमधून आलेले ती अफलातून इनिंग, जिथून मात्र अफगाणिस्तान संघाला माघारी परतावं लागलं. या मॅचमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट, अगदी इनफिल्डमध्ये चेंडूला अडवलाय. माणूस होता या ठिकाणी मात्र धाव घेण्याचा आणि फलंदाज होते बाद, विकेटचं पतन. येस, थँक यू, थँक यू. धन्यवाद डीजे. माणसाने खुश असायलाच पाहिजे. म्हणजे जी परिस्थिती आहे, परिस्थितीमध्ये खुश राहणं हे माणसाचं आद्य कर्तव्य असायला पाहिजे. मात्र सध्याच्या घडीला ते चित्र सध्याच्या घडीला नाहीये. त्याच्यामुळे बरेचसे वातावरण विस्कळीत देखील होताना आपण पाहिले. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे 12 धावा धावफलकावर आणि या स्क्वॉड जर आपण या षटकाचा विचार केला, तर जवळजवळ 5 चेंडू फेकून झाले. शेवटचा बॉल राउंड द विकेटने स्वतः कर्णधार आहेत. जागेवरून अगदी खडे-खडे खेळून खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क या 2 गोष्टी नसतील, तर क्रिकेटमध्ये मित्रांनो तुम्हाला जागा नाहीये. यावेळी जर पाहिलं तर डॉट बॉल येतो. षटक क्रमांक 1 संपवलं गेलाय आणि 1 षटकाच्या अखेरीस अर्थात बॅटिंग करत असताना नवशी संघ जाऊन पोहोचलाय 12च्या घरामध्ये. 1 गड्याच्या मोबदल्यात 12 धावा धावफलकावर. येस, थँक यू. धन्यवाद डीजे. रणजितला मात्र दुसऱ्या षटकासाठी आणलंच गेलंय. आता मात्र पॉवर प्ले नसणार आहे. त्याच्यामुळे डीपमध्ये अतिरिक्त प्रोटेक्शन आणि ते मात्र 2 धावांची पेनल्टी देखील ॲड केली जाईल. कारण षटक क्रमांक 1 संपवलंय. तुमचा खेळाडू मैदानामध्ये आला नाहीये. त्याच्यामुळे 2 धावांची पेनल्टी आता मात्र ॲड केली जाते या मॅचमध्ये. आता मात्र जर रायगड रॉक्सचे जे आमचे खेळाडू सुहास आहेत त्यांनी कॅच पकडली, तर लकी दादा यांच्या माध्यमातून ₹200 पारितोषिक. यावेळी चौकार आलाय आणि चौकारानं स्कोरकार्डमध्ये वाढ झाली. धावफलक जाऊन पोहोचले अर्थात 16 धावसंख्येवर 16 रन्स. येस, थँक यू. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा आपण सुहाससाठी आठवण करून देऊयात. जर कॅच झेल मात्र गॅदर केली, तर लकीदादा पाथेर यांच्या माध्यमातून तब्बल ₹200 पारितोषिक. मात्र झेल गॅदर करत असताना जर आपण पाहिलं तर सुहासला इनफिल्डमध्ये थांबवलं गेलंय. यावेळी फटका आलाय. अगदी सफल झाले. आणि अगदी प्रॉपर एलिव्हेशन चेंडूला पाठवून दिलंय. लॉंग लेग झोनमध्ये आता मात्र येतोय बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. येस, थँक यू. चौकार आलाय. चौकार येतोय मात्र बक्षिसं दिली जाते सुहाससाठी. आता सुहासने जर आणखी एक जर झेल पकडला, तर लकीदादाकडून 200 आणि चिलकडून 500 म्हणजे ₹700 इनाम. ₹700 पारितोषिक आपण सध्याच्या घडीला सुहाससाठी पाहताय. आता सुहास झेल पकडेल का? याच्यावर देखील सर्वांच्या नजरा आहेत. यावेळी खूप चांगला फटका आणि परेश गुरुलेकडून तब्बल ₹300 म्हणजे 500 प्लस 300 प्लस 200. मात्र सुहास देखील मैदानामध्ये गणित करत असेल आणि कॅप्टनला थोड्या वेळ तो सांगेल मला अशा जागी उभी करा जिथे कॅच येईल. यावेळी ऑफसाईड द ऑफस्टम पिचिंग केलं बॉलला. यावेळी डॉट बॉल आलाय. कमबॅक केलंय गोलंदाजानं. धावफलक असूनही 20 धावांवर स्थिर आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर 3 चेंडू फेकून झालेत. त्याला 2 चेंडूवर 2 चौकार. त्याच्यानंतर डॉट बॉल. पुन्हा एकदा खूप चांगला फटका. एलिव्हेशन थोडंसं कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि यावेळी नोचा इशारा येतोय अंपायर्सचा. अंपायर्स कडून नोचा इशारा आलाय. म्हणजे एकंदरीत 9+1 2 धावा स्कोर कार्ड मध्ये अर्जित होतील. अंपायर्स अगदी मैदानामध्ये शहानिशा करतील थोड्याच वेळात. अगदी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील आणि या संपूर्ण स्पर्धेदरम्यान अंपायर डिसिजन्स विल बी फायनल. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची शहानिशा, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची चर्चा
आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरबदल केला जाणार नाही. याची देखील आपण सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. कारण YouTube लाईव्ह भव्य दिव्य स्पर्धा आयोजन आपल्या भेटीला आणि अशा वेळी प्रत्येक खेळाडूचं सहकार्य देखील फार महत्वाचं आहे. येस अंपायर्स नो नाहीये आणि यावेळी फलंदाज होतोय बाद विकेटचं पतन. येस डीजे. येस थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर, नवीन कॅन्डिडेट, नवीन उमेदवार विनायक मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली गेली. अगदा सुहाससाठी पुन्हा एकदा बक्षिसांची खैरात. सध्या या मॅचमध्ये चर्चा बाकी गोष्टींची कमी आणि सुहासची चर्चा खूप जास्त राहिली आहे. तब्बल ₹1200 पारितोषिक. गोलंदाज आहे त्यावेळी संधी निर्माण झाली आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होणार नाहीये. सरळ क्षेत्ररक्षक खाली येतोय. यावेळी बॅक बॅक दुसरा आकडा लागतोय. फलंदाज बाद विकेटचं पतन. येस थँक्यू सो मच डीजे. गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर रणजित ऑन द हॅट्रिक. या स्पर्धेमध्ये अगोदर जर आपण पाहिलं तर प्रणय कणगर संघाकडून पहिल्या मॅच मध्ये हॅट्रिक आली. त्याच्यानंतर खामगाव संघाकडून सुजय मोकल याच्या गोलंदाजीवर हॅट्रिक आली आणि आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज रणजित आपल्याला हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पाहायला मिळतोय. या स्पर्धेमधली तिसरी हॅट्रिक नोंदवली जाईल का याच्यावर देखील आपल्या सर्वांच्या नजर. शेवटचा बॉल. दिशेवर नियंत्रण नाहीये. अंपायरचा सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला जातोय. वाईट आणि वाईटच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये अर्जित होतीये. धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचतोय 21च्या घरात. 21 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल. गोलंदाज रणजित अक्रॉस द लाईन अगदी ऑन ड्राईव्हचा फटका येतोय. इनफिल्ड मध्ये त्या ठिकाणी सुहास आहेत. अगदी घरंगळत चेंडू त्यांच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक 2 इथे मात्र संपवलं जाईल आणि 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा जर आपण पाहिलात तर जाऊन पोहोचतील 23 या धावसंख्येवर. 11.5च्या सरासरीनं मैदानामध्ये खेळ करत असताना आपण सध्याच्या घडीला बॅटिंग करताना 900 या संघाला पाहत आहे. चला पुढच्या मॅचसाठी आपण टॉससाठी आमंत्रित करतोय स्टार 11 क्रिकेट संघ आमशेत आणि त्यांच्या विपक्ष. चला माफ करा, दुसरी फेरी लगेचच खेळवली जाईल. श्री कालभैरव क्रिकेट संघ कणगर आणि दाभोल 11 क्रिकेट संघ दाभोल. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण टॉससाठी या. श्री कालभैरव क्रिकेट संघ कणगर त्याच्या विपक्ष दाभोल 11 दाभोल ही दुसरी मॅच म्हणजेच दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल आणि दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला मी विनंती करतोय आपण टॉससाठी अगदी त्वरित आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. कारण इनिंग ब्रेक्समध्ये टॉस करणं हा देखील कंपल्सरी असणार आहे. जाव्यात मॅचच्या दिशेनं जिथे 2 षटकं संपलेत आणि 2 षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद होत असताना 3 गडी बाद होत असताना धावफलकावर धावा लगावल्या गेल्यात 23-23. धावपुरे त्याचा बॅटर स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलाय. ऑन ड्राईव्हचा फटका येतोय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. मिड विकेट झोन क्लिअर करत हा येतोय चौकार 4 रन्स. येस थँक्यू सो मच. करण मोरेच्या बॅटमधून आला हा चौकार. आतापर्यंत करायचा जर आपण विचार केला तर वैयक्तिक त्याचं योगदान राहिलं 16 धावांचं आपल्या संघासाठी. षटकार, 2 चौकार आणि एक डबल. राऊंड द विकेट नेक्स्ट बॉल. या चेंडूला देखील उडवून दिले. प्रॉपर टायमिंग झालंय का? अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत येते. येस आय विल यूज इट. मॅक्सिमम षटकार.
येस, थँक यू सो मच डीजे. अगदी मैदानामध्ये खूप चांगला खेळ राहिलाय करणच्या बॅटमधून. धावफलकानं आकार प्राप्त केलाय. 33 रन्स, 33 धावा. यावेळी शफल झाले. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन चेंडूला उडवण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होते फाईन लेग झोनमध्ये. यष्टीरक्षक स्वतः चेंडूखाली चाललेत. दुसऱ्या धावेचा कॉल मैदानामध्ये आणि बघता-बघता 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या देखील जात आहेत. 2च्या मदतीनं व्हाईट+2 अंपायरचा सिग्नल आलाय. व्हाईट+2 3 धावा एकंदरीत स्कोर कार्डमध्ये अर्जित होतील. धावफलक जाऊन मात्र पोहोचेल 36 36 या धावसंख्येवर. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना चांगली बॅटिंग राहिली आहे. आतापर्यंत पूर्वेचं षटक थोडंसं महागडं ठरलंय. पहिल्या चेंडूवर चौकार आला, षटकार आला. आता मात्र शफल झाल्यानंतर थोडंसं गती आणि त्या ठिकाणी गतीवर देखील नियंत्रण नव्हतं. दिशेवर नियंत्रण होतं, गती होती मात्र दिशा योग्य नव्हती या चेंडूवर. पुन्हा एकदा पुन्हा एकदा वाईड येईल का? पंचरकडे देखील आपण पाहणार आहोत. यावेळी यष्टीरक्षकाकडून चुकी झाली. मैदानाची आउटफील्ड खूप फास्ट आहे. अंपायरचा सिग्नल येतोय. व्हाईट प्लीज 4 अर्थात 5 धावा. इझीच आहे. येस, थँक यू सो मच डीजे. जाऊन पोहोचले 41 धावा. खूप चांगली बॅटिंग राहिली आतापर्यंत स्टुडंट्स बॅटमधून. मागच्या 2 चेंडूवर 2 अवांतर बॉल. धावा देखील खूप जास्ती खर्च होत आहे त्या षटकात. पुन्हा एकदा उडवून दिलं चेंडूला. चेंडू सरळ चाललाय. डीप लॉंग लेग झोनमध्ये अंपायरचा सिग्नल आलाय. यावेळी पुन्हा एकदा येतोय हा चौकार 4 रन्स. येस, थँक यू. चला पाणी मैदानामध्ये हवंय. आहे पाणी. चला थँक आता मात्र सुहाससाठी आणखी एक पारितोषिक. म्हणजे सुहास आणि सुहास आणि फक्त सुहास हे नाव या मॅचमध्ये ऐकतोय. ₹1700 इनाम आहे. म्हणजे तुम्ही कॅच घेतली तर ₹1700. आता तुम्ही तुमच्या कॅप्टनकडे जा आणि कॅप्टनला सांगा, मला एका अशा जागी उभी करा जिथे कॅच येऊ शकते. कारण ₹1700 इनाम आहे माझ्यावर. नाही, नाही ग्राउंडच्या बाहेर नाही. ग्राउंडच्या बाहेर गेलं तर पेनल्टी. यावेळी उडवलंय बॉलला. अगदी स्लॉटमध्ये चेंडू होता. स्लॉग हिट येतोय. सरळ चेंडू फ्लाइटेड सीमारेषा पलीकडे. षटकार. येस, थँक यू सो मच. चला एकदा करणसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या. तर करणच्या बॅटमधून आतापर्यंत 32 धावा आल्या. 32 या वैयक्तिक धावसंख्येवर करण बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मधला आणि जोडी जमली दोन्ही बॅटरची. एका बाजूला करण आहेत, दुसऱ्या बाजूला रोशन आहेत. शेवटचा बॉल आहे या षटकातील 51 धावा धावफलकावर. 4 बॉल झालेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा चेंडूला उडवून दिलाय. अगदी हाय अँड हँडसम सरळ चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्रेक्षकांच्या भेटीला. यावेळी करणच्या बॅटमधून आला बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. येस, थँक यू. चला दाभोळ संघाचे कॅप्टन्स प्लीज जरासा घाईने या. दाभोळ संघ टॉससाठी या. शेवटच्या बॉलला देखील उडवून दिलंय. यावेळी प्रॉपर एलिव्हेशन आहे का? क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि यावेळी पुन्हा एकदा एक झेल धरणीला दान होतोय. 4 रन्स माफ करा चौकार आणि चौकारानं यावेळी मात्र पाहिलं तर खामगाव संघाचा जो हायेस्ट स्कोर राहिलाय त्याला देखील बीट केलं जात आहे. +2 धावाची पेनल्टी देखील असेल या मॅचमध्ये. म्हणजे एकंदरीत स्कोर ऐकूयात एक सुमधुर गीत. येस, डीजे. येस, थँक यू सो मच डीजे. आता जर आपण या मॅचमध्ये समीकरण पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 64 धावा करायच्या आहेत. आता सुहासला बॅटिंगसाठी पाठवलं जाईल का? सुहास आता तू जर मॅच जिंकून दिलीस, तर त्यासाठी देखील पारितोषिक असतील.
बॅटर स्वराजच्या बॅटमधून आलाय. पहिल्या चेंडूवर हा दिमागदार षटकार. येस, थँक यू. धन्यवाद डी-जे. जसं तसं प्रत्युत्तर. म्हणजे जशी सुरुवात राहिली होती बॅटिंग करताना नवशी संघाची पहिल्याच चेंडूवर स्वराज यावेळी आपला षटकार आलाय आणि या षटकारानं संघाचं खातं देखील उघडलं गेलंय. दुसऱ्या चेंडूवर देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू गॅदर झालाय. मिड विकेट झोनमध्ये खराब, खराब त्या ठिकाणी क्षेत्र आणि फलंदाज स्वराज बाजवतोय विकेटचं पतन. येस डी येस, थँक यू सो मच डी पहिल्या चेंडूवर स्वराजच्या बॅटमधून षटकार आला आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र अतिघाई संकटात नाही. हे चित्र मैदानामध्ये आपण पाहिलं. थोडंसं थांबवणं गरजेचं होतं. कॉलिंग खराब होतं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कामते गरजे असं चित्र जे आपण पाहिलं. रोहित शर्मा देखील याच पद्धतीनं मैदानामध्ये त्याचं वर्तन पाहिलं होतं ज्यावेळी नॉन स्ट्राईक एंडचा शुभमन गिल याच्याकडून कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं आणि रोहित शर्माला बाद व्हावं लागलं रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा संयमाचा बांध मैदानामध्ये सुटला होता आणि या मॅचमध्ये जर पाहिलं तर स्वराजला मॅचमध्ये थांबणं, खेळपट्टीवर थांबणं फार गरजेचं होतं. कारण कोकरे संघाचा स्वराज हा अति महत्वाचा खेळाडू आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला. दुसऱ्या चेंडूवर दोन्ही बॅट्समध्ये ताळमेळ नव्हतं. दोन्ही गाड्या अगदी एकाच पटरीवर आणि अपघात झाला. बॅटर्स बाद झाला स्वराज. नवीन बॅटर भावेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धाव फलकावर धावा 6 धावा ऑन दी बोर्ड. चेंडूचा खेळ संपल्यानंतर 7 धावा माफ करा. नेक्स्ट बॉल शफल झाले. अगदी पॅडवर चेंडू होता. त्याला उडवून दिला लॉंग लेग झोनमध्ये. आता मात्र अजितच्या बॅटमधून येतोय. पुन्हा एकदा हा चौकार 4 रन्स. येस, धन्यवाद. थँक यू डूझे. 11 धावा धावफलकावर. जवळ-जवळ या षटकातील 3 चेंडू फेकून झालेत. यावेळी पुन्हा एकदा क्रॉस लाईन आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळत आहेत. अंपायरचा सिग्नल आमच्यापर्यंत आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 आपला आणला जातोय वाईड आणि वाईडच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये अर्जित होते. धावफलक जाऊन पोहोचते 12च्या घरात. 12 रन्स ऑन दी बोर्ड. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना चांगली बॅटिंग राहिली आहे. मात्र अतिमहत्वाचा विकेट देखील या षटकादरम्यान गमावलाय. यावेळी पॅडवर चेंडू होता. अगदी उडवलं चेंडूला. उंची, लांबी दोन्ही गोष्टींचा प्रॉपर मेळ आणि या चेंडूवर बॅटर अजितला षटकार मिळेल. षटकार आलाय. 6 रन्स. येस, थँक यू सो मच डीजे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकादरम्यान बोलबाला राहिला आतापर्यंत बॅटरचा 18 धावा धावफलकावर तब्बल 21.33च्या सरासरीने खेळ करायचा आहे. पुन्हा एकदा क्रॉस लाईन आले. खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट मुनगटांचा खूप चांगला वापर. वाईडिश लॉंग ऑनला चेंडूला अडवलंय. तिथून मात्र 2 धावा अंकित झाल्यात आणि 2 रनच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 20च्या घरामध्ये. 20 धावा ऑन दी स्कोर कार्ड. 5 बॉल जवळ-जवळ फेकून झाले. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक. धावगतीचा विचार केला तर 21.33च्या सरासरीने खेळ करायचा होता. 20 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे आणि महत्वाची बाब म्हणजे अजित स्ट्राईक एंडला आहे. राईट ओव्हर द विकेटनं शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज. पुन्हा एकदा उडवले चेंडूला. मिड ऑनला चेंडूला जोपर्यंत गॅदर केलंय तोपर्यंत मात्र एक सिंगल अर्जित होतीये आणि सिंगलच्या धाव साह्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. आता मात्र आपण 12 बॉलमध्ये अजूनही 43 धावांची गरज आहे मॅचमध्ये. षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरुवात होईल तोपर्यंत डीजे मास्तर आणि त्यांचं एक सुमधुर संगीत आपल्या समोर घेऊन येतील.
येस, थँक सो मच जीजे. अजून या मॅचमध्ये 11.5च्या सरासरीने खेळ करायचा आहे. म्हणजे 12 मध्ये 43 करायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकरे संघासाठी अजित स्ट्राईक एंडला आहे. जे अजितच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आला, एक चौकार आलाय, सिंगल आली आहे, त्याच्यानंतर डबल देखील आली आहे. म्हणजे 13 या वैयक्तिक धावसंख्येवर आतापर्यंत खेळ करतोय. अ, कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट सध्याच्या घडीला. दुसरं षटक मार्गस्थ सागर आली आहेत. बॉलर बॅक ड्राईव्ह अगदीच बॉलरच्या डोक्यावरून चिडोरा खेळून काढले सरळ रेषेमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. 23 आकडा सध्याच्या घडीला आपल्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. पहिल्या षटवर खूप चांगला फटका होता समोरच्या दिशेनं. बॉलर बॅक ड्राईव्ह अगदी त्याच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. उंची जास्त गाठू शकले नाहीत. मात्र समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षण तितकंच सुरेख. चेंडूला अडवलं रोशननं. जोपर्यंत फिकी झाली तोपर्यंत पुनश्च एकदा 2 धावा. नेक्स्ट बॉल. शफल झालं बॅटर आणि त्याला मात्र थांबवलंय गोलंदाजानं. पॅडवर चेंडू आदळलाय. स्वतःच्या लेंथमध्ये थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. लेंथ चेंज केली. जसं पाहिलं, की अजित शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतो. पॅडवर हा चेंडू मात्र आदळला. अगदी ऑफ साइड द ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग आपण पाहिली. बॉडीपासून दूर खेळण्याचा प्रयत्न त्यावेळी डॉट्स बॉल देखील पाहायला मिळतोय. येणारा एक निर्धाव चेंडू हा कोकरे संघासाठी घातक ठरणार आहे. कारण 21.5 ची सरासरी पाहतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपला प्रयत्न असायला हवा प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा. नेक्स्ट बॉल उडवलं या बॉलला मात्र प्रॉपर हिट होऊ शकलं नाही. एज घेतल्या बॉलनं. चेंडू पुन्हा एकदा चाललाय फाईन लेग रिझनमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय आणि बघता बघता पुनश्च एकदा 2 धावा अंकित झाल्यात. अंकुश लगावलंय मी म्हणेल की सागरनं या षटकादरम्यान. कारण पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवर डॉट बॉल आलाय. दुसऱ्या चेंडूवर पुनश्च एकदा 2 धाव. म्हणजे 3 बॉल फेकत असताना केवळ 4 धावा तो खर्ची करतोय. स्कोर कार्डचा विचार केला तर 25 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2. आता बॉलिंग एट सागर. चौथा बॉल या षटकातील. राईट हँडला सध्याच्या घडीला कॅप्टनला आपण पाहताय. उठवलं या बॉलला पुन्हा एकदा ऑन साइडला. चेंडू सरळ ट्रॅव्हल्स झालाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये. तोपर्यंत मात्र सिंगल अंकित झाली आणि सिंगलच्या साहाय्याने रणसंख्या जाऊन पोहोचली 26. 26 या धावसंख्येवर. 26 धावा स्कोर कार्डवर. 4 बॉल फेकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ मॅचमध्ये शिल्लक आहे. या षटकातील शिल्लक आहे. टार्गेट मोठं आहे. अगदी 64 धावांचं टार्गेट असताना थोडंसं बॅकफुटला राहिलंय. पहिल्या षटकात खूप चांगली बॅटिंग राहिली आहे. या षटकादरम्यान धावा जमवू शकले नाहीयेत. मात्र अजूनही 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूवर मोठे प्रहार. खोलवर टप्प्याचा बॉल होता. 22च्या बॅटमधून अक्षरशः खोदून काढल्या या बॉलला. तिथून मात्र सिंगल अर्जित झाल्या आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 27. 27च्या घरामध्ये. 27 क्रमांक म्हटला तर महिला जयवर्धन या खेळाडूची आठवण करून देतोय. या खेळाडूच्या नावे देखील एक वेगळा विक्रम राहिलाय. म्हणजे विश्वकप स्पर्धेमध्ये सेमीफायनल आणि फायनल या 2 मॅचमध्ये शतक लगावणारा अर्थात श्रीलंकेचा हा आतापर्यंतचा एकमेव खेळाडू राहिला. 2011चा ज्यावेळी भारतामध्ये आपण विश्वकप पाहिला, त्या सेमीफायनल आणि फायनल या 2 मॅचमध्ये आपण या खेळाडूच्या बॅटमधून देखील षटकार पाहिलेत. अर्थात सेंच्युरी पाहिलेत आणि याच खेळाडूच्या जर्सी नंबर 27 यावेळी पंचांकडे दाद मागितली. पंच अगदी तटस्थ भूमिकेत आणि यावेळी पंचांचा इशारा येतोय. बॅटर इज सेफ. सेकंड क्रमांकाचं षटक या ठिकाणी संपवलं गेलंय आणि 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा लगावल्या गेल्या 27-27. येस डीजे. येस, थँक सो मच डीजे. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मॅच क्रिकेटमध्ये मित्रांनो अशक्य असं काही नाहीये. म्हणजे क्रिकेटच्या मैदानामध्ये बरेचशा कारणामे तुम्ही घडताना पाहिलेत. येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 37 धावा करायच्यात. खूप टप्प्याचा चेंडू होता. पहिल्या चेंडूला जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला ऑन साइडला. अंपायर अगदी तटस्थ भूमिकेत पाहायला मिळतात. यावेळी डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू निर्धाव येतोय. येणारे 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये अजून या मॅचमध्ये 37 धावांची गरज. गोलंदाज करण, ज्या करणनं खूप चांगली बॅटिंग केली. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल आहे. अक्षरशः उडवल्या बॉलला. क्षेत्ररक्षक चेंडूखाली येते स्वतःला थांबवतोय आणि चेंडू मात्र नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल झालाय. तिथून मात्र दुसऱ्या धावेचा कॉल मैदानामध्ये दिला जातोय. 2 धावा सहजरित्या अर्जित झाल्यात. 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 29 या धावसंख्येवर. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये अजूनही 35 धावांची गरज. करण या करण नावाचा आपण दबदबा पहिल्या सत्रामध्ये देखील पाहिला. खूप चांगली बॅटिंग आणि यावेळी भावेशच्या बॅटमधून तडाखा आलाय. चेंडूला पाठवून दिलाय 6 धावांसाठी. अंपायरचा सिग्नल येतोय. सिक्सर यूज इट.
येस, थँक यू, थँक यू. अगदी छोट्या वयाचा खेळाडू आहे. मात्र त्याचा दमकम सध्याच्या घडीला आपण मैदानामध्ये पाहत आहे. फुटवर्क, यावेळी चेंज ऑफ द पेस, गती व्हेरिएशन थोडंसं मागच्या दिशेने शेड्यूल हाताळलंय. 22 कडे प्रत्युत्तर नव्हतं या बॉलवर. यावेळी डॉट बॉल आलाय. चेंडू क्रमांक 4 या ओव्हरमधला मागच्या चेंडूवर आपण पाहिलात येणारे 2 चेंडूचा खेळ अजून देखील या मॅचमध्ये शिल्लक. 29 धावांची गरज आहे मॅचमध्ये अजूनही आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा उडवलंय हवाई हल्ला. स्ट्राईक केलंय आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा वन बाउन्स ट्रॅव्हल झालाय. सीमारेषा पार 22च्या बॅटमधून आलाय. पुन्हा एकदा एक चौकार. येस, थँक यू, थँक यू, थँक यू सो मच डीजे. चला याच्यानंतरच्या मॅचसाठी कणगर, सिद्धेश आणि कंपनी आपण देखील तयार राहायचंय. आपण टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षकाचा निर्णय निवडलाय. शेवटचा बॉल, बॉलला पुन्हा एकदा उडवून दिलाय. कारण कॅचची संधी होती. अगदी जास्त स्टेप आउट झाले आणि चेंडू बघता बघता अडवला देखील जातोय. मॅच ही जिंकली आहे. या मॅचमध्ये विजेता संघ राहिलाय नवशी आणि पराजित संघ राहिलाय या मॅच मधला कोकरे. दोन्ही संघाचे खूप खूप अभिनंदन. चांगला खेळ दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिलात आणि करण मी आपणास लगेच विनंती करतोय करण मोरे आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. पुढच्या मॅचला सुरुवात होईल. आपल्या दरम्यान पुन्हा एकदा जोडले जातील मनवेल पाड्यातून मराठीचा आणखी एक गोड आवाज. अर्थात आमचे साथी कॉमेंटेटर नरेंद्रजी कामतेकर.